वरती गोलंदाजी ट्रॅक वरती दीपक आणि सलामीची दोन्ही जोडी करण आणि सचिन. छत्रपती 11 संघाचा हुकमी गोलंदाज पहिला चेंडू घेऊन सज्ज आहे. एकदा दोन्ही संघांना देत शुभेच्छा. ऑफ साईडला चांगली भिंत उभी केली. पहिला बॉल येतोय पॉवर प्ले मधला. पहिलाच बॉल अगदी फ्लिक केलाय. डाऊन द ग्राउंड खेळाय फटका. 1 बाउन्स कॅरी केला जाईल. तोपर्यंत धाव कंप्लीट होते. एक धावसंख्येचा श्री गणेशा होतोय करणच्या बॅटमधून. पुन्हा एकदा पुश केलाय. एक सिंगल घेतली जाईल. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू थांबतोय. थोडीशी पिच अजून स्लो आहे. सकाळचं सत्र आहे. थोडासा मॉइश्चर्स आहे. खास करून घरोंद्याचं मैदान हे सातत्याने मैदानाची अंदाज बांधता आलेला नाहीये. पुन्हा एकदा फ्लिक केला. पायावरती चेंडू होता. घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय. एक धाव येते. धावफलक पोहोचलेल 3 या आकड्यावरती. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. त्यातील तिन्ही चेंडूवरती एक एक धाव अशी टोटल धावफलक 3. चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा मुवमेंट आहे चेंडूवरती. डॉट बॉल येतोय. फलंदाज देखील थोडासा बीट झाला. चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लो झाला. राईट झाल्यानंतर थोडासा बाहेर येतोय. चांगला चेंडू दीपक यांचा. वा फटका चांगला. शॉर्ट टर्म पूल आहे. पाहूयात कुठे जाईल. परंतु क्षेत्ररक्षक आहे. बिग विकेट. करणचे चरण आता मैदानाच्या बाहेर जात आहेत. कारण की हा मोठा झटका लागेल या संघाला. या संघाचा जणू कणा मोडलाय. 5व्या चेंडूवरती करण मात्र बाद. मात्र 2 धावा त्याच्या बॅटमधून. धावफलक 3 असताना पहिला गडी बाद. छत्रपती 11 या संघाच्या कर्णधाराने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. टॉस त्यांच्या बाजूने पडला आणि त्यानंतर जे त्यांनी गोलंदाजी करत असताना दीपक यांनी जी लाजवाब गोलंदाजी केली. अगदी प्रतिस्पर्धी संघाला जणू एक प्रश्नचिन्ह त्यांच्या पुढे उभं केलेलं आहे. कारण की त्यांनी 5व्या चेंडूवरती फर्स्ट ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आणि खूप मोठी विकेट, ह्यूज विकेट करणच्या स्वरूपामध्ये. करण बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये विशाल यांना विशाल कामगिरी करावी लागेल. 5 षटकांचा हा सामना आहे. सुरुवात थोडीशी स्लो करण्याचा प्रयत्न. अगदी 5 षटकाचा सामना म्हणजे जवळपास 30 चेंडू, 60-70ची टोटल लक्षात ठेवून करणने बॅटिंगला सुरुवात केली होती. सेट होण्याचा प्रयत्न, एक फ्लाइंग स्टार्ट देण्याचा प्रयत्न. परंतु आज त्याचं स्वप्न राहील. श्री काळेश्वर चषक 2026 मध्ये त्याच्या खात्यावरती 2 धावा फक्त असतील. पुढचा चेंडू येतोय. षटकातील शेवटचा चेंडू. अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॅक टू दी बॉलर खेळला होता. डॉट बॉल येतोय. एका सुंदर षटकाची सांगतात. या षटकामध्ये 3 धावा आणि 1 विकेट. दबावाचं राजकारणी खेळ चालू केला आहे छत्रपती 11 संघाने. थोडंसं स्पीडअप ठेवायचंय दादा, विनंती असेल. श्री काळेश्वर चषक 2026 हे 4थं पर्व आपण पाहतोय, अनुभवतोय, खेळतोय, रमतोय, रंगतोय. कारण की जावळी क्रिकेट असोसिएशन हुक करण्याचा प्रयत्न मिस टाइम झालाय जरूर. शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगला कलेक्शन राहतंय. 1 धाव येते. धावफलक पोहोचते 4. गणेशचं आगमन झालेलं आहे. पहिला चेंडू त्याने स्लोवर हाताळला.
ओ कट केलाय चेंडू, पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअरला थोडंसं फंबल पाहिलं, मिस फील्ड चेंडू जातोय स्क्वेअर लेग च्या दिशेने अगदी डीपला. पंचांचा निर्णय काय येतोय? डिक्लेअरचा इशारा आलाय पंचांचा. धावफलक पोहोचल 5 वरती पोहोचलंय. थोडीशी शांत सुरुवात आहे. दोन्ही फलंदाज जर पाहिलं तर आपण करण बाद झाल्यानंतर सेट होण्याचा प्रयत्न करतायत. हुक करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू अगदी बॅकवर्ड रिजन मध्ये जाईल. घोषांकी क्षेत्रामध्ये एक धाव येते. कोणताही अजून मोठा फटका आलेला नाहीये. करणने चान्स घेतला होता परंतु त्याचा चांगला झेल त्या ठिकाणी पकडला गेला. चांगलं कलेक्शन राहिलं. एक विकेट आहे. स्कोर कार्ड वरती धावा जमल्या आहेत आतापर्यंत 6. विशाल ओ पुन्हा एकदा फटका चांगला सजवलाय. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. वॅक अँड रिजन चेंडू 1 बाउन्स जाईल सीमारेषा पार. बॅटेच्या रडार मध्ये होता चेंडू. ऑन द राईज फटका चांगला खेळला. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. पॉवर प्लेचा चांगला फायदा घेतला यावेळेस फलंदाज विशालने. विशालला आज विशाल कामगिरी करावी लागेल. ओपनिंगचा फलंदाज बाद झालाय. धावफलक पुढे पोचेल या चौकाराच्या मदतीने. 10 या आकड्यावरती 10. पुन्हा एकदा हो चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये कॅरी करण्याचा प्रयत्न. पैकी थोडीशी खराब. या चुका थांबवाव्या लागतील. एक धाव चोरटी देखील कंप्लीट केली जाईल. धावफलक पोचते 11. एक गडी बाद. सध्याची स्थिती आतापर्यंत या षटकातील 5 चेंडू झालेत. गणेश चांगला स्पेल हाताळताना आपण त्याला पाहतोय. फटका चांगला आहे. क्लासिकल क्रिकेटचं मादक सौंदर्य दर्शवणारा. कव्हर आणि मिडऑफला बीट करून त्याच्या मधून गॅप पाहून फटका सजवलाय. चांगला स्ट्रोक येतो शेवटच्या चेंडूवरती. या षटकामध्ये 2 मोठ्या बाउंड्री आल्या आहेत. थोडंसं महागडं षटक. धावफलक पोहोचला आहे 15. सचिन जसा पहिला आखूड टप्प्याचा चेंडू आहे. अगदी त्याला क्लासिकल लॉफ्टेड ड्राईव्हने त्याला डीप ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला मारला. 4 धावा येत आहेत. खऱ्या अर्थानं संघाची धावसंख्या ची पायाभरणी दोन्ही फलंदाज करतायत. 2 मोठे स्ट्रोक आलेत. आता मात्र थोडासा आत्मविश्वास वाढला असेल दोन्ही फलंदाजांचा. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती अजय. फुल टॉस बॉल. यावेळेस पंच वेळ घेतील का डिसिजन द्यायला, परंतु चांगलं कलेक्शन. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. नो बॉल पंचांचा इशारा. चुकीचा चेंडू. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. फ्रीटचा बॉल देखील असेल. चौकार देखील येतोय. विशाल यांच्यासाठी संधी असेल. विशाल जसे मैदानात आले तर त्यावेळेस डकआउटमध्ये एक आत्मविश्वासाचं वातावरण निर्माण केलंय. चांगले 2 स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आले. फ्रीटचा बॉल. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. अगदी वरती चेंडू पायाजवळ हाताळला होता. फ्लाइटेड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. थोडासा पुढे पडला चेंडू. चेंडू जातोय लॉंग स्टॉपला. 1 धाव येते. थोडंसं प्रेशर होतं गोलंदाजावरती कारण की पहिला चेंडू खराब. तिथे 4 धावा आल्या होत्या परंतु त्यानंतर कमबॅक केलंय फ्रीटच्या चेंडूवरती 1 धाव देऊन. डिक्लेअरमध्ये धावफलक पोचलेला आहे. आपण पाहू शकता 21. ओम साई MTC लाईव्ह वरती संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे जे सकाळीच क्रिकेट रसिक ओम साई MTC लाईव्ह वरती जोडले गेले आहेत त्यांचं सहर्ष स्वागत. श्री काळेश्वरी चषक 2026 मध्ये पर्व 4. त्यातच सर्व ही मानाची स्पर्धा आपण पाहताय. जावळी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सकाळीच आदरणीय अंकुशदादा यांच्या शुभ हस्ते आपण या खेळपट्टीचा शुभारंभ केला. आर्यन फिटनेसचे सर्वेसर्वा. चला थोडं स्पीडअप ठेवायचं आहे. बॉल पोचवायचा आहे. मी आयोजकांना विनंती करतो जुना बॉल पोचवायचा आहे.
खेळाडूंना विनंती असेल, बॉल पोहोचवला गेलेला आहे. दादा तुम्ही फील्ड सेट करायचे आहे पुन्हा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. याची कहाणी जर आपण पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया. पहिला चेंडू खराब हाताळला गेला, बीमरचा इशारा दिला पंचांनी, नो प्लस तिथे चौकार आला. त्यानंतर दुसरा चेंडू फ्रीडचा होता, तिथे एक डिक्लेअर आले. त्यामुळे तिसऱ्या षटकातील अजयच्या एक चेंडू झालेला आहे आणि 6 धावा त्याने खर्च केले. धावफलक जर पाहिलं तर 21 या आकड्यावरती आहे. खासा फरक पडणार नाहीये गोलंदाजी टीमला, कारण की जर सरासरी जर पाहिली तर 10ची दर्शवली जाते आणि ही जर सरासरी पुढे कंटिन्यू राहिली तर धावफलक 50 ते 54 ही एक सन्मानजनक टोटल उभी राहील. परंतु जर एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल तर विशाल आणि सचिन या जोडीला चांगला फ्लाइंग स्टार्ट देणं गरजेचं आहे. कर्णबाद झाला आहे, त्याच्या बॅटमधून धावा झालेल्या नाही आहेत, हे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. या प्रश्नचिन्हाचं उत्तर सचिन आणि विशाल या दोन्ही फलंदाजांना द्यावं लागेल. चला मॅचला करूया सुरुवात. पंच मॅच बॉल आलाय. विशाल दादा प्लीज जरा आपण स्पीडअप ठेवूया. क्षेत्ररक्षकचं पाहिलं गेलं तर एक डीप एक्स्ट्रा कव्हर ठेवलाय विशाल यांना, कारण की जो क्लास आहे त्यांच्या बॅटचा, बॅट स्विंग चांगली आहे विशाल यांचे, इम्प्रेस केलंय. एक देखणा स्ट्रोक देखील त्यांच्या बॅटमधून आलाय. पुढचा बॉल, अजयचा दुसरा चेंडू. हो हा फटका चांगला आहे, अगदी शॉर्ट डम पूल. जसा टप्पा पाहिला, बॅट स्विंग जोरात आणि सनसनीत षटकार येतोय विशालच्या बॅटमधून. आणखीन एक मोठा बिग हिट. धावफलक 27 धावफलक आता खऱ्या अर्थाने चकाकी घेतोय. आज दिवसभरात तुम्ही ज्यांचा गोड आवाज ऐकणार आहात, समालोचक गणेश शिंदे सर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. ओहो यावेळेस फटका फसलाय, डाऊन द ग्राउंड खेळण्याचा फटका, इव्हॉल्युशनची कमी, कॅच सुरेख, विकेट विशाल बाद. त्याच्या बॅटमधून 2 चौकार, 1 षटकार आणि 1 सिंगल. त्याच्या बॅटमधून आपण तब्बल 16 धावा पाहिल्या आणि तो बाद होतोय. धावफलक 27 या आकड्यावरती असताना अजयने कमबॅक केलाय. सुरुवात थोडीशी खराब राहिली, त्यानंतर एक आत्मविश्वास राहिला. चर्चा होणं गरजेचं आहे आणि चर्चेवरूनच आपण एक नवीन मार्ग शोधू शकता. ती चर्चा कॅप्टन आणि अजयमध्ये रंगली आणि त्यानंतर एक शॉर्ट ऑन पुलचा फटका आला आणि त्यानंतर व्हेरिएशन, डाऊन द ग्राउंड फटका बसला आणि विकेट. विशालची एक मोठी विकेट. अजय अजय विरुद्ध अजय अशी रंगत. अजयसाठी पहिला बॉल, हो चांगला बॉल, वाईडिश लाईन पकडून हाताळलेला चेंडू, वाईडिश यॉर्कर, डॉट बॉल येतोय. सुरेख गोलंदाजी, कमबॅक राहिले अजयचं. तिसरं षटक, या षटकाची कहाणीच वेगळी रंगलेली आहे. व हा देखील फटका पुन्हा एकदा कॅपला पाहून लॉफ्टेड ड्राइव्ह केलाय, हॅमर्ड केला होता चेंडूवरती. हो पैकी सुरेख राहिला. पहिल्या अटेम्प्ट मध्ये कलेक्शन चांगलं राहिलं, परंतु 2 धावा घेणं रोखू शकत नाहीये. 2 धावेच्या मध्ये धावफलक पोहोचेल 29-29. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील अजयचा. ओ खोदून काढण्याचा प्रयत्न, थोडासा हलकासा पायाजवळ चेंडू येतोय. पंच तस्किमस नाहीये, पंचांकडे दाद मागितले होते जरूर. शेवटचा चेंडू येतोय डॉट. 3 षटकाखेरीस धावफलक जर पाहिलं तर निलेश स्मृती चषकाचं 29, 2 गडी बाद. करण आणि विशाल ही 2 फलंदाज बाद.
धावफलक 29, 29. पंचांना विनंती असेल थोडं स्पीडअप ठेवायचं आहे. चौथं षटक खूप सारं विचार विनिमय करून ओमकार यांच्याकडे गेला आहे कर्णधार. आतापर्यंत धावा रोखवल्यात. थोडंसं महागडं षटक ठरलं होतं. अजयचं कमबॅक राहिला. त्या षटकाची कहाणी पाहिलं तर एक विकेट आले आहेत परंतु धावा खर्च केलेत त्याने, त्यामुळे ओमकारकडे गेलेत. ओमकारचं आगमन झालंय. विघ्नहर्ता ठरेल का तो? पहिला चेंडू येतोय अगेन्स्ट दी सचिन. अजय नॉन स्ट्रायकिंगला आहे. सचिनकडे स्ट्राईक आली होती. शेवटच्या चेंडूवरती कोणती धाव आली नव्हती पाठीमागच्या षटकामध्ये. ओ फटका चांगला पॅडल शिफ्ट खेळलाय परंतु खासा फरक पडणार नाहीये. घोषांकी क्षेत्रात जाईल. सचिनच्या बॅटमधून एक धाव येते पहिल्या चेंडूवरती ओमकारच्या. धावफलक पोहोचलेला आहे 30. जर प्रोजेक्टेड स्कोर पाहिला तर 50 दाखवला जातोय. अजून खूप सारे चेंडू बाकी आहेत. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती ओमकारच्या एक डिक्लेअर आले. सचिनच्या बॅटमधून अजय त्याला साथ देतोय. त्याच्या बॅटमधून 2 धावा आलेत परंतु एक फ्लाइंग स्टार्ट दिली होती विशालने. त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती चांगल्या धावा उभ्या केल्या होत्या परंतु तो बाद होतोय. चांगलं कलेक्शन राहिलं अगदी लॉंग ऑफ वरती. थोडासा व्यत्यय आपण पाहतोय. चेंडू अजून आलेला नाहीये. जावळी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहतोय. माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब पुरस्कृत श्री काळेश्वरी क्रिकेट क्लब कुसुंबी आयोजित श्री काळेश्वरी चषक 2026 पर्व 4. आज दिवसभरातील ग्रुप ए मधील ही कॉलनी गटातील पहिली मॅच आपण पाहतोय. छत्रपती 11 विरुद्ध निलेश स्मृती. जे नवीन प्रेक्षक आणि जे दर्शक जोडले गेले आहेत त्यांना सांगू इच्छितो छत्रपती 11 या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि गोलंदाजीचा निर्णय घेत असताना आतापर्यंत 3.1 खेळ साकारलेला आहे. त्यामध्ये धावफलकावरती 30 जोडलेले आहेत निलेश स्मृती संघाने आणि विकेट्स 2 गमावलेले आहेत. नवीन वर्षाची सुरुवात अगदी काळेश्वरी क्रिकेट क्लब कुसुंबी यांच्या आयोजनाखाली आपण पाहतोय. आजचं शेड्यूल जर पाहिलं तर ग्रुप ए मधील पहिली मॅच असेल काळेश्वरी क्रिकेट क्लब कुसुंबी विरुद्ध श्री दत्त चॅलेंजर्स करंडी. त्यानंतर नवजीवन क्रिकेट क्लब मालझोंडी आणि विरुद्ध पवारवाडी. त्यानंतर GCC पिंपरी विरुद्ध शिवराय वॉरियर्स क्रिकेट क्लब दिवदेव. आणि त्यानंतर श्री जानाई देवी क्रिकेट क्लब भामगर विरुद्ध शिवमुद्रा क्रिकेट क्लब धनकवडी.
असाच हा शेड्यूल्ड असेल. आज हे 8 संघ ग्रुप ए मधून खेळतील आणि त्यानंतर या ग्रुप ए मधून बक्षीस पात्रात कोण जाईल हे एक सगळ्यांना आतुरता असेल. खूप मोठं असं आयोजन तुम्ही पाहताय. मान्यवरांचं मनापासून आभार. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सहकार्य लाभलं ते आमचे स्पॉन्सर दाते, त्यांचं मनापासून आभार. या स्पर्धेमधील जर पाहिलं गेलं तर प्रथम क्रमांक धनराशी रोख रक्कम 50,000 रुपये माननीय श्री ज्ञानदेव रांजणे साहेब यांचं सौजन्य लाभलंय, त्यांचं मनापासून आभार. मॅच बॉल मॅच लावते स्टार्ट. दुसरा चेंडू ओमकारचा पहिल्या चेंडूवरती डिक्लेअर आले आहे. धावफलक जर पाहिलं तर 30 अशी ही स्थिती. मॅच स्टार्ट होते. थोडासा स्वीपर कव्हर घेतलेला आहे वाईडिश. पुन्हा एकदा स्लोवर बॉल. फ्लायटेड डिलिव्हरी पाहिली यावेळेस ओमकारची. जास्त रोम देत नाहीये, जागा बनवून देत नाहीये अगेन्स्ट दी सचिन. चांगला चेंडू हाताळा. आणखीन एक धाव येते. धावफलक पोचते 31. हो चांगला फटका. अगदी आय कॉन्टॅक्ट चांगला राहिला फटक्यावरती, परंतु कॅचची संधी होती. दुसरीचा प्रयत्न इथे थांबवलंय. रनआउटची संधी आहे. हो विकेट. कम्युनिकेशनचा अभाव. सचिन थांबला होता, त्याने पाहिलंच नाहीये. नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज अजय आला होता अर्ध्या रस्त्यामध्ये, परंतु रस्ता इथे थांबतोय तो म्हणजे सचिनचा. चांगला सेट झाला होता. डीप मध्ये खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता. स्ट्राईक त्याच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न. रनआउटच्या स्वरूपात तो होतोय बाद. आणखीन एक विकेट. चला नवीन बॅट्समन प्लीज. विकी इन ॲट नंबर 5 वरती उतरलाय. ओ पुश केलाय. अगदी चांगलं कलेक्शन राहतंय. सेकंड अटेम्प्टमध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय 2 टप्प्यानंतर. एक धाव येते. ओ यावेळेस पहा इथे चुक्या थांबाव्या लागतील. प्रत्येक धाव महत्वाची आहे. खराब क्षेत्ररक्षणाचा मुजेरा पेश करत असताना पाहतो एक अजून चोरटी धाव घेतली जाईल. धावफलक 34. पण आताची दुसरी धाव कंप्लीट झाली. थँक्यू सो मच. एकच धाव. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न. आल्या पाऊलांनी परत विकी बाद. गोल्डन डकचा शिकार होतोय. पहिला चेंडू शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न एक्झिक्यूट झाला नाही. खास करून गोलंदाज ओमकारचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये बांधून ठेवलंय. साखळ दंड टाकलाय त्याने प्रतिद्वंदी संघाच्या खेळाडूंच्या समोर. कारण की या अगोदरचं षटक अजयचं खूप महागडं, थोडंसं महागडं ठरलं होतं, परंतु त्यानंतर कमबॅक केलाय छत्रपती 11 संघाने. विश्वास दर्शवला होता कॅप्टन आणि विश्वासाला पात्र अशी गोलंदाजी ओमकारची. अजय वरती विश्वास दर्शवलाय कर्णधाराने. 6 नंबर वरती मिडल ऑर्डर
स्टार्ट झाले संघाची, कारण की ओपनिंगचे फलंदाज विशालने आज प्रभाव टाकलाय. त्यानंतर कोणताही फलंदाज खासा सेट झाला नाहीये. सचिनचे थोडीफार चांगली बॅटिंग. पंचांचा वाईटचा इशारा येतोय, प्लस एक धाव डिक्लेअरची. खराब चेंडू. धावफलक पोहोचेल 36. पुन्हा एकदा खूप लांबून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक व्हाईट बॉल. ओमकार आतापर्यंत खाशी गोलंदाजी राहिले, परंतु पंचांचा वाईटचा इशारा येतोय. खूपच बाहेर चेंडू हाताळला गेला. धावफलक पोहोचतंय 37 ऑन दी स्कोर कार्ड. चांगला फटका. अगदी खोलो टप्प्याचा चेंडू होतो. डीपला आहे क्षेत्ररक्षक. चांगले कलेक्शन. 2 धाव येईल या शेवटच्या चेंडूवरती. धावफलक जर पाहिले 4 षटका अखेरीस 39. सरासरी 10ची मेंटेन ठेवले संघाने. बॅटिंग करत असताना आतापर्यंत विकेट गेले. 2 रनआउटच्या विकेट आलेत. करण लवकर बाद झाला. सलामीचा फलंदाज अगदी 2 धावा करून तो बाद होते. त्यानंतर सचिनने आणि विशालने एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली होती दोघांच्या मध्ये, परंतु त्यानंतर विशाल बाद झाला. त्यानंतर सचिन धावचीत. अजय आणि अजय ही दोन्ही जोडी. गणेश शेवटचं षटक घेऊन आलाय. महत्त्वाचं षटक, स्लॉटचं षटक. इथे धावा जमवाव्या लागतील. धावफलक पाहिलं तर 39. पंच या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती डिक्लेअर आली. त्यानंतर एक धाव, एक आणि एक रनआउट आला तिथे. एक धाव आली. त्यानंतर विकेट. त्यानंतर वाईड प्लस 1. त्यानंतर वाईड आणि शेवटच्या चेंडूवरती 2 धावा. S 38. अडतीस धावा. गणेश शेवटचं षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु त्या तितकाचा इव्होल्युशन नाहीये. शरीराच्या माध्यमातून चेंडू अडवला जातोय. चांगला एफर्ट राहिला क्षेत्ररक्षकाचा. 2 धावा परंतु रोखू शकत नाहीये. 2 धावा. अजय चांगला सेट झालाय. पुन्हा एकदा बॅट स्विंग चांगली आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू होते. पहिली धाव वेगाने, दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगाने. 2 धावा.
पुन्हा एकदा 1-2 चांगल्या पद्धतीने कन्वर्ट केले. दोघे चांगले धावले. अजय नॉन स्ट्रायकिंगला आहे, त्याचे फ्रेश लेग्स आहे, तो चांगला धावतोय. परंतु अजयला बॅटिंग फटका मारून धावायचा आहे, परंतु संघासाठी धावा जमवणं गरजेचं. हाच विचारांचा मनोमंथन घेऊन तो धावतोय संघासाठी. हुक केलाय, अगदी हॅमर फिरवल्यासारखा फटका मारलाय. पुन्हा एकदा कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर राहिला. एका हाताने चेंडू अडवला जाईपर्यंत आणखीन 1-2 धावा. धावफलक पोचते 44. आत्तापर्यंत 3 चेंडू गणेशाचे आणि या तिन्ही चेंडूवरती 2-2 धावा खर्च केलेत. उर्वरित 3 चेंडू आहेत. फील्ड पोझिशन थोडंसं आपण बदल पाहतोय. चांगला बॉल पडल्यानंतर बाहेर येतोय. ही लेन चांगली आहे अगेन्स्ट दी अजय. डॉट बॉल येतोय चौथा. कमबॅक केलाय गणेशने. चला थोडं स्पीडअप ठेवायचं आहे. व पुलर यांचा चेंडू होता, चांगला बॅटवरती आलेला नाही, परंतु ऑलॉंग द ग्राउंड जाईल चेंडू. टीपला तोपर्यंत 1 धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक 45-45. पहिल्या डावातील हा शेवटचा बॉल असेल, निर्णायक चेंडू असेल खास करून बॅटिंग संघासाठी. शेवटचा बॉल येतोय पहिल्या डावातील. हो, फटका फसलाय, खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षकाला संधी जरूर आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये 3 जण होते. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. शेवटच्या चेंडूवरती येईल 2 धाव. प्रथम फलंदाजी करत असताना 10 धावफलकावरती जोडलेले आहेत. 47. चांगली सुरुवात राहिली जरूर. पहिला विकेट लवकर गेला होता करणचा, परंतु त्यानंतर विशाल आणि सचिन यांनी मॅच ऑन ठेवली आणि त्यानंतर अजय याची नाबाद एक सिंगल डबलची खेळीत. आणि टोटल धावा जर पाहिल्या तर प्रथम बॅटिंग करत असताना निलेश स्मृतीने उभे केले आहेत 47. 48 धावांचं लक्ष असेल छत्रपती 11 संघासमोर. असोसिएशनचे संपूर्ण जे आजच्या दिवसभरात ज्या 8 टीम्स खेळणार आहेत त्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. या मॅच नंतर असोसिएशनच्या मॅचेस चालू होतील. पहिली मॅच काळेश्वरी क्रिकेट क्लब कुसुंबी आणि श्री दत्त चॅलेंजर्स करंडी असा पहिला सामना आपण पाहणार आहोत. दोन्ही कॅप्टननी टॉससाठी टॉस का बॉसमध्ये उपस्थित राहायचं आहे. आणि दिवसभरात जेवढ्या आपण आज असोसिएशनच्या मॅचेस खेळणार आहोत संपूर्ण कर्णधाराने याची नोंद घ्यायची आहे. 5 षटकाचा सामना असेल आणि दुसरा सामना हा स्टेजमधला चौथा 4 षटकांचा असेल. ह्याच्या दिवसभरातील शेड्यूल्ड असेल, याची नोंद घ्यायची आहे. चला थोडं स्पीडअप ठेवायचं आहे. सध्याला आपण कॉलनी गटातील मॅच पाहतोय. छत्रपती 11 आणि निलेश स्मृती या दोन्ही संघामध्ये ही मॅच रंगले. प्रथम बॅटिंग करत असताना 47 धावा उभ्या केल्या आहेत निलेश स्मृती संघाने आणि छत्रपती 11 संघासमोर 48 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. चला थोडं स्पीडअप ठेवायचं आहे आणि छत्रपती 11 तुम्ही तुमची सलामीची जोडी मैदानात उतरवायची आहे मित्रांनो.
श्री काळेश्वरी क्रिकेट क्लब कुसुंबी आयोजित श्री काळेश्वरी चषक 2026 मध्ये यशवंत कुसुंबे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांक धनराशी 15,000 रुपये लाभले ते आमचे सर्वांचे लाडके माननीय श्री ज्ञानेश्वर दळवी साहेब, अध्यक्ष बाबाराजे प्रतिष्ठान, आणि माननीय श्री संदीप शेलार साहेब, उपाध्यक्ष बाबाराजे प्रतिष्ठान. साहेबांचं मनापासून आभार. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक धनराशी 10,000 रुपये. माननीय श्री गणेश चिकणे साहेब, युवा उद्योजक, यांचं मनापासून आभार. चषक सौजन्य विधी किचन आणि विधी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कुमार सचिन दादा. आणि माननीय श्री अक्षय दादा वेंदे यांचं सौजन्य लाभले, त्यांचं मनापासून आभार. चला थोडं स्पीडअप ठेवायचं आहे. पंच मॅच स्टार्ट ठेवायच्या, मॅच थांबवायची नाही आहे, विनंती असेल. आज संपूर्ण आपल्याला मॅचेस वेळेवरती कव्हर करायचे आहेत. यूट्यूब सौजन्य विघ्नहर्ता ड्रायफ्रूट्स श्री योगेश दादा चिकणे, श्री जयेश दादा चिकणे यांचं मनापासून आभार. मालिकावीर धनराशी 5,000 रुपये श्री हनुमंत संपत मोरे, गुरुदत्त ॲटोमोबाईल्स वाशी. उत्कृष्ट फलंदाज धनराशी रुपये 2,500 रुपये माननीय श्री संतोष संपत मोरे, काळेश्वरी एंटरप्राइजेस कोपरखेरणे. उत्कृष्ट गोलंदाज रोख रक्कम 2,500 रुपये श्री अंकुश संपत मोरे, गजमुख ॲटोमोबाईल्स महापे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 1,500 रुपये श्री सचिन संपत मोरे, गुरुदत्त ॲटोमोबाईल्स उळवे. चेंडू सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभले माननीय श्री प्रवीण पांडुरंग चिकणे साहेब, समाजसेवक. पाणी सौजन्य माननीय श्री शामराव नामदेव चिकणे, सचिन केबल नेटवर्क, सचिन शेती फ्रॉम कुसुंबी यांचं मनापासून आभार. आणि सामनावीर नाचणीचे पदार्थ ज्यांनी दिलेले आहेत श्री काळेश्वरी क्रिकेट क्लब कुसुंबी. थँक्यू सो मच. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला हे स्पॉन्सर लाभले, स्पॉन्सर्स दाते आमचे, त्यांच्या मनापासून आभार. जाऊयात दुसऱ्या डावाकडे, जिथे पाठलाग करायचा आहे. 48 धावांचा सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये गौरव आणि दीपक ही छत्रपती 11 संघाकडून उतरली आहे धावांचा पाठलाग करण्यासाठी. आणि विकी गोलंदाजी ट्रॅकवरती. निलेश स्मृती संघाचा हुकमी एक्का. विकी पहिला चेंडू पॉवर प्लेचा हाताळतोय. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. ओमसाई MTC लाईव्ह वरती जे नवीन दर्शक आले असतील त्यांना सांगू इच्छितो 47 धावा उभ्या केल्या होत्या आणि 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी छत्रपती 11 संघ हा मैदानात उतरला आहे. पहिला चेंडू फुल टॉस्ट. ओहो नजाकत, अगदी चेंडू खूप लांब पडलाय. चेंडू जणू हरवलाय, रिपोर्ट नोंदवावी लागेल. इतका लांब मारलाय फटका. गौरवच्या बॅटमधून हा गौरवशाली षटकार येतोय पहिल्या चेंडूवरती. 6 धावा. पोलटॉस चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा, अगदी बेरेट चेक दिला होता
आणि डिपॉझिट केला त्याला 6 धावासाठी. अगदी चेंडू हरवला होता. चेंडू येतोय विकीवरती. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार गौरवच्या बॅटमधून. पुढचा बॉल. सोडून दिलाय. चांगला वेग होता. वेगवान चेंडू हाताळलाय. हा टप्पा योग आहे. लाईन ऑफ द पिच पडल्यानंतर थोडासा बाहेर येतोय. वेगाचा चांगला वापर यावेळेस. बीट केलं अगदी. कमबॅक विकीचा. पुन्हा एकदा चांगला वेगवान चेंडू. पंचाकडे अपील केली होती जरूर, परंतु ही प्रेशराइज अपील असेल. डॉट बॉल. आताचा चेंडू खूप वेगवान होता. विजय चमकावे त्या पद्धतीने काटा चेंज करून चेंडू बाहेर येतोय. आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती षटकार आले, त्यानंतर सलगचे 2 डॉट. अगदी चांगला पटका पुलर लेनचा आणि त्याला अगदी नजाकत बरा त्याला पाठवलाय सीमारेषा बाहेर. आणखीन एक गौरवच्या बॅटमधून चौकार. धावफलक 10. पहिला षटकार, त्यानंतर 2 डॉट. थोडा कमबॅक राहिला होता विकेटचा. पुन्हा चुकी करतोय. फुल टॉस चेंडू. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. चांगला नजाकत. यावेळेस क्लासिकल पटका. डाऊन द ग्राउंड, डाऊन द ट्रॅक, 1 बाउन्स. चेंडू सीमा पार. 4 धावा. शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत धावा खर्च केल्यात 14 या षटकामध्ये विकीने. कमबॅक राहिला होता, परंतु त्यानंतर एक फुल टॉस. तिथे हात खोलण्यास जागा मिळाली गौरवला. आणि त्यानंतर एक क्लासिकल ऑन द राईस फटका डाऊन द ग्राउंड. चांगला सेट झाला. एक चांगली स्टार्ट निर्माण केली त्याने. पुश केलाय. स्लिपला थोडंसं कॅरी करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु पुढ्या चेंडू कोसळतोय तोपर्यंत 1 धाव. धावून कंप्लीट केली जाते. पहिलं षटक थोडंसं महागडं विकी यांचं. 15 धावांचं, 48 धावांचा आपण पाठलाग करतोय. आता असतील चेंडू 24 धावा जमवाव्या लागतील. 33 असं समीकरण. दोन्ही फलंदाज चांगले सेट झालेत. खास करून गौरव. स्ट्राईक देखील त्याच्याकडेच राहील. शेवटच्या चेंडूवरती त्याने एक चोरटी धाव प्राप्त केली होती. दीपक अजून या पाठलागामधला एकही चेंडू खेळलेला नाहीये. सेट झालाय तो म्हणजे गौरव. गोलंदाजी ट्रॅकवरती एक काका आलेत. काकांना आता मात्र धावसंख्याची जी गाडी मोठी झाली त्याला टाका मारावा लागेल, कारण की पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलंय. काका पहिला चेंडू. राऊंड द विकेट. चांगला बॉल. अगदी बॉडी लँडला चेंडू आदळतोय. वेग होता. बॉलिंग ऍक्शन देखील इम्प्रेसिव्ह आहे. छोटासा रनअप जरूर असला काका यांचा, तरी बॉलिंग ऍक्शन इम्प्रेसिव्ह आहे. त्याबरोबर पडल्यानंतर अतिशय वेग चेंडू घेतोय. चांगला वेगवान बॉल. पहिला डॉट बॉल येतोय. फ्लिक केलाय. नो लुक शॉट जरूर होता, परंतु एक धाव देऊन जाईल. गौरव आज इम्प्रेसिव्ह कामगिरी करतोय. एक्झिक्यूट करतोय आपल्या खेळाला. आणि खास करून त्याच्याकडे जर पाहिलं तर क्लासिकल स्ट्रोक, त्याचबरोबर मॉडर्न टेनिस क्रिकेट स्ट्रोक देखील त्याच्या बॅटमधून पाहिले. पुश केलाय. कोणती धाव येणार नाहीये. थांबवले. काका कमबॅक करून देत आहेत या मॅच मध्ये, कारण की थोडंसं महागडे षटक ठरलं होतं. आतापर्यंत धाव फलक जर पाहिलं तिसऱ्या चेंडूवरती 16, 2.3. आतापर्यंत पाठलाग करत असताना सामना पोहोचलेला आहे. चांगला फ्लिक केलाय. सुरेख फटका. फ्लाइटेड, फास्टेड आणि प्युरियस. 6 धावा. गौरवच्या बॅट मधून आणखीन एक गौरवशाली उमदा स्ट्रोक. षटकार.
आज मैदानाच्या चौफेर बाजूला फटकेबाजी गौरवला सजवताना आपण पाहतोय. 180 जरी मैदान असलं तरी एक फ्लिकचा फटका त्याचा नो लुक शॉट पाहिला होता लॉंग लेगच्या दिशेने. हा देखील फटका चांगला आहे, अगदी कव्हरच्या डोक्यावरून 1 बाउन्स डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा बाहेर जाईल. गौरवच्या बॅट मधून आणखीन एक दणदणीत चौकार. धावफलक पोहोचला आहे 26. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. काका यांची सुरुवात चांगली राहिली होती, बीट केलं होतं गौरवला, परंतु या 2 चेंडूवरती गौरवचा कमबॅक. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा केला, हातामध्ये मारला. हो काय जजमेंट, जजमेंट लय भारी, कॅच पण लय भारी, विकेट गौरव बाद. सव्वीस वरती परततोय गौरव आणि या 26 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. पहिल्या षटकाची होते सांगता. आतापर्यंत जर पाहिलं तर धावांचा पाठलाग करत असताना उभ्या केल्या आहेत 26. त्या 26 धावा गौरवच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग गौरवची. 2 षटकार, 2 चौकार, 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. अभिषेक नवीन बॅट्समन मैदानात उतरलाय. धाव संख्येचा अभिषेक करावा लागेल. गौरव बाद झालाय. स्ट्राईक मात्र दीपककडे राहील. दुसऱ्या षटकानंतर तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक त्याच्याकडे येते. पहिले 12च्या 12 चेंडू आपण जर पाहिले तर गौरवच्या बॅटमधून खेळले गेले, तिथे त्याने धावा जमवल्या 26. आणि आता मात्र जे लक्ष उभं केलं आहे ते म्हणजे 18 चेंडू राहिला आहे, ते म्हणजे 18 चेंडू 22 असं हे समीकरण असेल. 48 धावांचा पाठलाग करतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण आता क्रेडिटचं कार्ड नाही तर अनुभवाचं कार्ड वापरावं लागेल. दीपक तिसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू खेळतोय. ओपनिंगला आलाय. गौरवने एक फ्लाइंग स्टार्ट दिली होती धावांचा पाठलाग करत असताना, परंतु इथून पुढे दोघांना सामना सेट ठेवणं गरजेचं आहे. अप्पा तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू हाताळतायत. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विच हिटचा फटका चांगला एक्झिक्यूट केला. 1 बाउन्स सीमा रेषा बाहेर. 4 धावा. अप्पांचं आल्या आल्या स्वागत केलंय. नवीन वर्षाचं स्वागत अप्पांचं केलं आहे या पहिल्या चेंडूवरती. दीपकने 4 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. धावफलक पोहोचतायत 30. पुन्हा एकदा फुल टॉस्ट होता. फ्लाइटेड डिलिव्हरी होती जरूर. मिस फील्ड चेंडू जातोय डीपला, तोपर्यंत 1 धाव. चांगलं कलेक्शन अर्जुनचं. 1 धाव येते. स्ट्राईक राहील ती आता मात्र अभिषेकडे. दीपक 5 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. गौरव बाद झालाय, परंतु चांगली सुरुवात त्याने करून दिली. 31. 31 धावा. फुल टॉस्ट. ओ मिस केलाय. अप्पाने आज जर पाहिलं तर 3 चेंडू फुलर लेनच्या हाताळलेत. सरप्राईज डिलिव्हरी होती खास करून अभिषेक साठी. हा फटका चांगला आहे. अभिषेक सेट होऊन खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे हो. चांगले कलेक्शन. विकी होता चेंडू खाली. हाईटचा चांगला वापर झाला चेंडू अडवण्यासाठी विकीला, परंतु 2 धावा तो रोखू शकत नाहीये. धावफलक पोहोचते 33. 33. अजून 15 धावांची गरज. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. 4 चेंडू आतापर्यंत आप्पांनी हाताळले. 2 चेंडू बाकी आहेत. दोन्ही फलंदाज सेट झालेत. हॅप ट्रॅकर होता. पडल्यानंतर थोडासा मुवमेंट पाहिला चेंडू मध्ये. पॉइंटला कॅरी करेपर्यंत लेग बायच्या स्वरूपात ही धाव येते. 1 ती जोडली जाईल धावफलकावरती.
तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. सेट बनवला होता, चांगली जागा बनवली होती, परंतु डॉट येतोय. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. 3 षटकांचा खेळ ते समाप्त झालाय. छत्रपती 11 संघाने पाठलाग करत असताना धावा उभ्या केल्या आहेत आतापर्यंत 34. 14 धावांची अजून देखील गरज असेल. चेंडू असतील 12-14 असं समीकरण. गौरवच्या बॅटमधून सुरुवात चांगली त्याने करून दिली आणि त्यानंतर हे दोन्ही फलंदाज सेट झालेत. चला थोडं स्पीडअप ठेवायचं आहे. पंच मी तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला मुभा आहे की तुम्ही संपूर्ण मैदानाचा ताबा तुमच्याकडे आहे, तुम्ही सामन्यावरती लक्ष देऊ शकता. प्लीज विनंती असेल. निलेश मूर्ती संघाला मित्रांनो थोडं स्पीडअप ठेवायचं आहे. बारा 14चं समीकरण आहे आणि गोलंदाजीसाठी संघाच्या कर्णधाराने काकांच्यावरती विश्वास दर्शवलाय. खूप मोठ्या चर्चासत्रानंतर ही ठळक बातमी म्हणजे काकांच्याकडे चेंडू दिलाय. हो, चांगला वेग, परंतु चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये जाईल. 1 धाव येते. धावफलक पुढे पोहोचतंय. 35-11-13 असं समीकरण बदलतंय. काकांच्याकडे वेग आहे आणि सरप्राईज केलंय त्यांनी. प्रत्येक फलंदाजाला वेगाने बीट केलंय. आताचा देखील चेंडू खूप वेगवान होता. ओ, बाउन्सर मारण्याचा प्रयत्न. सुरेख चेंडू कानाजवळ अगदी शिट्टी वाजवत गेलाय आणि सातारी भाषेत सांगायचं म्हटलं कसं काय पाहुणं बरं आहे का हे बोलून देखील गेलाय फलंदाजाला. चांगला चेंडू. ओ, खूप उंच गेलाय. फटका बसलाय. इव्होल्युशनची कमी आणि चुकी करणार नाहीये विकीचा सुंदर झेल. अजय, चांगलं जजमेंट राहिलं. उंच गेला होता चेंडू, अतिरिक्त वेळ भेटला. चेंडूवरती लक्ष देखील ठेवलं त्याने आणि आणखीन एक विकेट. अभिषेक मात्र बाद. काकाने या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय. अभिषेक बाद होतोय आणि मैदानात अजय येतोय. पस्तीस वरती आणखीन एक विकेट. छत्रपती 11 संघाला आणखीन एक झटका लागतोय. मोठी विकेट असेल अभिषेकची या मुवमेंटला. नऊ चेंडू 13 धावा. मैदानाच्या आतमध्ये आलाय तो म्हणजे अजय. अजयला आता अजय नावासारखी कामगिरी करावी लागेल. 9-13चं समीकरण, परंतु काकाने मॅच मध्ये जान फुकले. संपूर्ण खेळाडूमध्ये आत्मविश्वास निर्माण केलाय. पहिलाच बॉल. हो, चांगला बॉल. लेंथ बॉलचा वापर अगेन्स्ट दी अजय. डॉट बॉल. नक्कीच काका आज इम्प्रेस करतायत आपल्या गोलंदाजीवरती. खास करून धावा रोकायच्या आहेत तिथे. पुन्हा एकदा चांगला बॉल. आणखीन एक डॉट. अजय कुठेतरी दडपणाखाली अजय आता असेल.
पहिल्या षटकामध्ये मात्र 8 धावा खर्च केल्या होत्या, तिथे षटकार जरूर आला होता, परंतु चांगली गोलंदाजी आणि हे षटक म्हणजे एक नवीन जीवन संजीवनी म्हणावी लागेल संघासाठी काकांचं. आणखी एक बॉल, हो चांगला बॉल थांबवलंय, इथे कोणतीही संधी घेतली नाही. डॉट बॉल, एक धाव खर्च केले आहेत, इथे धावा थांबवायच्या होत्या. मॅच मध्ये ट्विस्ट. मॅच आता जी 12 चेंडू 14 धावावरती, ती मॅच 6 चेंडू 13 धावावरती आणून ठेवले, ती म्हणजे काका यांनी संघाच्या विजयामध्ये कुठे ना कुठे तरी थोडासा टाका मारलाय. चांगली गोलंदाजी. आता मात्र आत्मविश्वास जागृत झालाय. मैदानाच्या आतमध्ये सगळी सूत्र प्रत्येक क्षणाला प्रत्येक घटकेला बदलताना आपल्याला पाहायला मिळते. मॅच मध्ये मजा आले. व्हॉट अ मॅच यार. चला थोडं स्पीडअप ठेवायचंय. अजयला बोलवलंय. नक्कीच 6 चेंडू 13 धावांची मॅच आहे. 13 म्हणजे 13 मेरा 7 रहेगा, परंतु 7 कोणाच्या बाजूने राहील. दीपक स्ट्राईकला. आज दीपक प्रज्वलित करावे लागेल विजयाचा अगेन्स्ट दी अजय. 6-13 पहिला बॉल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पाहतोय आपण. ऑन साइडला भिंत उभी केले. पहिलाच अगदी फ्लिक केलाय, गॅप लॉफ्टेड फटका. ओ कॅच. 1 अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये. त्याचबरोबर श्री काळेश्वरी चषक 2026 साठी माननीय आदरणीय प्रणिलजी शेलार साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. महाराष्ट्राची लोकपरंपरा, सातारा तालुक्याची लोकपरंपरा, जावळी तालुक्याची लोकपरंपरा म्हणजे पाहुण्यांचा मान सन्मान, संस्कृतीची रीत अशी सदैव तत्परती त्याला. कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांनो, शब्द फुले तुमच्या स्वागताला, शब्द फुले तुमच्या स्वागताला. आज सकाळीच विशालदादांची ते वर्णी लागले, त्यांचं देखील मनापासून आभार. त्यांच्या शुभ हस्तेच आपण या देदीप्यमान सोहळ्याचं उद्घाटन केलं. ही पहिली मॅच रंगले कॉलनी गटातील. एका बाजूला निलेश स्मृती तर दुसऱ्या बाजूला छत्रपती 11 आणि अजयने या मॅच मध्ये रंग चढवलाय. 5 आणि 13ची गरज. मोठी विकेट त्याने प्राप्त करून दिले. अमित आलाय. स्लोवर बॉल, चेंज ऑफ द पेस, गतीमधील परिवर्तन. ओ काय गोलंदाजी सजवले. 4था चेंडू काकांनी डॉट टाकला, 5वा 6वा. त्यानंतर अजयचे पहिले 2 चेंडू 1 विकेट डॉट, म्हणजे कोणती धाव आलेली नाहीये. पाठीमागच्या 5 चेंडूवरती 1 विकेट आले. सुरेख गोलंदाजी. इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिले गोलंदाजी, खास करून काका आज गेम चेंजर ठरलेत, संघाचे तारणहार. अगदी खोल टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू जाते ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला. चांगले कलेक्शन. पहिली धाव वेगाने, दुसरीचा प्रयत्न तो देखील यशस्वी. रनिंग बिटवीन द चांगली विकेट, रनिंग बिटवीन द विकेट. चांगले धावले दोघे जण. 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले. 37. 3 चेंडू 11ची गरज. 3 चेंडू 11. अगदी काळजाचा ठोका चुकवणारा आणि डोळ्याची पारणं फेडणारा हा सामना. 3-11. ओ काठी काढले. दांडी गोल. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला आणि गेट तोडून तिरफाळा उडवलाय अमितचा. अमित बाद, बिग विकेट. मॅच मध्ये आणखीन ट्विस्ट, मुवमेंट. एकच जल्लोष मैदानात. आत्मविश्वास. शोल्डर जे डाऊन होते तिसऱ्या षटकापर्यंत, जसे काका आले त्यानंतर एक आत्मविश्वास निर्माण केला. आता मात्र अगदी आत्मविश्वास फील करतोय निलेश स्मृती हा संघ. विकेट, बिग विकेट. गणेश कदम मैदानात उतरतोय, तो धावत आलाय, त्याला खेळावं लागेल. 2 चेंडू 11ची गरज, म्हणजे दोन्ही चेंडूवरती मोठे हिट आता येणं गरजेचं आहे.
परंतु अगेन्स्ट दी अजय जो सक्सेसफुल गोलंदाज ठरलाय पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर डॉट, त्यानंतर दुःखी आणि त्यानंतर बिग विकेट म्हणजे अमितचा क्लीन बोल्ट. गणेशचं शुभागमन झालंय. 2-11 असं हे समीकरण. स्लोवर बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. एक धाव येते. आता मात्र या सामन्यामध्ये जर पाहिलं तर निलेश स्मृती संघाचं पारड जड दिसतंय. एक चेंडू आणि जमवाव्या लागतील 10 धावा. अशक्य असा एक फेअर डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण ही मॅच जिंकून देऊ शकते. ते कोणती चुकी होणं न गरजेचं आहे. परंतु अजय तो चुकी करणार नाहीये. शेवटच्या चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जात नाही आणि विजय ठरतोय तो म्हणजे संघ निलेश स्मृती. 3 धावा खर्च करून 2 विकेट त्यांनी प्राप्त केलेत. हार्ड लक बॅड लक दोन्ही संघ